नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील चांडोली येथे एका कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। अजित शिवाजी टाकळकर, वय वर्ष 28, राहणार टाकळकरवाडी, तालुका खेड असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे। बुधवारी 12 जून रोजी पहाटे 3:15च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। या घटनेने टाकळकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। चांडोली गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या एका रोहित्रावर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी अजित टाकळकर हे विद्युत खांबावर चढले होते। दरम्यान अचानक विजेचा जोरदार झटका बसल्याने ते खांबावरून खाली कोसळले व थेट भीमा नदीपात्रालगत असलेल्या गाळात जाऊन पडले। त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनी ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अजित यांना मृत घोषित केला। या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। अजित टाकळकर हे गेली 5 वर्षांपासून राजगुरुनगर उपविभागात कंत्राटी तंत्रज्ञ म्हणून काम करत होते। अत्यंत तुटपुंज्या वेतनावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला। वीज वितरण कंपनीत नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच जोखीम स्वीकारूनही अजित यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक ती साधने आणि उपकरणे उपलब्ध होती का, याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। खेड पोलीस स्टेशन हद्दीतील राजगुरुनगर शहरानजीक असलेल्या गावातील एका 14 वर्षीय लहान निर्भयावर बलात्कार करणाऱ्या नात्यातील नराधमास खेड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश SP पोळ यांनी आज 12 जून रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजगुरुनगर जवळील एका गावातील 14 वर्षीय निर्भया आई-वडील शेतात कामाला गेल्यानंतर ती घरी एकटी होती। घरी एकटी असताना काळूराम गंगाराम सांडभोर, राहणार तिन्हेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड या नराधमाने मे 2017 ते मे 2018 या कालावधीत निर्भयाच्या घरी जाऊन तिला धमकी देत तिच्यावर वर्षभरात अनेकदा बलात्कार केले। निर्भया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अनेकदा हे कृत्य करत होता। त्यातून 14 वर्षीय निर्भया गरोदर राहिली। गरोदर राहिल्यानंतर तिचे पोट दुखू लागल्यानंतर ही बाब उघड झाली होती। 1 जून 2018 साली पीडित 14 वर्षीय निर्भयाने खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार काळूराम सांडभोर या नराधमावर खेड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा कलम 4, 6, 8, 12 आणि 506 आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास खेड पोलिसांनी करून आरोपीला अटक केली होती। तेव्हापासून हा नराधम येरवडा कारागृहात आहे। हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे सुरू होता। या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता VN देशपांडे यांनी 14 साक्षीदार तपासले, तर आरोपीच्या वकिलांनी 3 साक्षीदारांची साक्ष घेतली। या गुन्ह्यात आरोपीची DNA चाचणी झाली होती। त्यात आरोपी हा बाळाचा बाप असल्याचे निष्पन्न झाले होते। निर्भया, तिची आई, DNA चाचणी करणारे डॉक्टर, तपास पोलीस अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण झाली। या खटल्यात आरोपी नराधमास दोषी ठरवण्यात आले। या आरोपीला न्यायाधीश SP पोळ यांनी जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे। निघोजे, तालुका खेड गावातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारीला वेग दिला आहे। गावातील शेतकरी बांधव शेतजमिनीची नांगरणी आणि बी बियाण्यांची निवड आणि खतांची व्यवस्था आदी कामांमध्ये ते व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत। खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील करंजविहिरे या ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यानं भात पिकाच्या पेरणीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाफे तयार करण्यासाठी शेतकरी महिला सरसावल्या आहेत। संपूर्ण चाकण पंचक्रोशी आणि लगतच्या सर्व गावांना गुरुवारी 12 जून 2025 रोजी रात्री 10च्या दरम्यान जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसानं संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढलं। पावसाचा हा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता। आळंदीमध्ये रात्री 8:25च्या दरम्यान आळंदी शहरास पाणी वितरण चालू केलं असता इंद्रायणी नदी पुलाच्या शेजारील पाईपलाईन निसटल्यानं मोठ्या प्रमाणाची गळती झाली। त्या पाईपलाईनमधील मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे तेथील परिसरात पडून तेथील रहदारी थांबली होती। खेड कनेरसर या मार्गावर RMC मिक्सर वाहनातून जागोजागी सिमेंट कॉन्क्रीट सांडत आहे। रस्त्यावर अशा प्रकारे कॉन्क्रीट खडी सांडल्यानं या खडींवर दुचाकीस्वार घसरून पडत असून छोटे मोठे अपघात होत आहेत।
यामुळे प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आता अशी मागणी होतीये. तसेच येथील धोकादायक वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाचंही दुर्लक्ष होत आहे. खेड कनेरसर रस्त्यावर काही RMC प्लांट आहेत आणि या प्लांटमधून कॉन्क्रीट घेऊन निघणारी या वाहने रस्त्यांवरून कायम ये-जा करीत असतात. वाहनातून सिमेंट कॉन्क्रीट सांडताय. जवळपास 2 किलोमीटर रस्त्याच्या अंतरावर हे कॉन्क्रीट आणि खडी नेहमी सांडल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसंच या कॉन्क्रीटमध्ये लहान आकाराची खडी रस्त्यावर पसरलेली असते. ही खडी चाकाखाली येऊन दुचाकीस्वारांचा अपघात होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. भीमाशंकर विकास आराखड्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. पुण्यात याबाबत गुरुवारी 12 जून रोजी बैठक झाली. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. या आराखड्यास राज्य शासनाच्या उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे. या आराखड्यात 2000 चारचाकी वाहने, 200 बसगाड्या, 5000 दुचाक्यांसाठी वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या बस थांब्याच्या जवळील खासगी जागेत हे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यातील सर्व विकास कामांसाठी 163 कोटी 95 लाख आणि बस स्थानक पुनर्विकास तसंच मंदिर पुनर्बांधणीसाठी 90 कोटी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. तसेच भोरगिरी परिसरातील विकास कामांसाठी 33 कोटी 80 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ही सर्व कामे ऑक्टोबर 2025 नंतर प्रत्यक्षात सुरू होणार आहेत. खेड तालुक्याचा आमदार या नात्यानं आणि भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचा ट्रस्टी या नात्यानं महाराष्ट्र शासनाकडं अधिवेशनाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पत्राद्वारे खेड तालुक्यातून भीमाशंकर परिसराचा विकास आराखडा व्हावा अशी मागणी केली होती. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये जास्तीचा निधी आराखड्यामध्ये मंजूर व्हावा अशी विनंती केली होती. आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी निर्देश केले होते. त्यानुसार माझं म्हणणं ऐकून घेऊन आपल्या खेड तालुक्याच्या बाजूने कोटेश्वर मंदिराचा विकास व्हावा, त्याचबरोबर भोरगिरी ते भीमाशंकर रस्ता व्हावा, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्हावी, टॉयलेटची व्यवस्था व्हावी, जाण्या येण्यासाठी बसगाड्या व्हाव्यात आणि टॉयलेट युनिटचं इतर सर्व सुविधा व्हाव्यात अशा त्या ठिकाणी नमूद केलं होतं. आणि नुकताच काल 288 कोटीचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं ही सर्व कामं खेड तालुक्याच्या बाजूने समावेश केल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं आनंदी आहे. कारण आपल्या खेड तालुक्यातून आता भीमाशंकरला जाण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा होत असून आदिवासी भागाला सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार निर्माण होणार आहे. ही सर्व कामं येत्या पावसाळ्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होतील आणि येत्या वर्षभराच्या आत या आराखड्यातील बहुतांशी कामं सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. पण यामध्ये काही आर्थिक सक्षम महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याची शक्यता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. त्यामुळे आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आता आयकर विभागाकडून याची माहिती सुद्धा मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल 20 लाख लाडक्या बहिणी आता सरकारच्या रडारवर आल्यात. पुण्यासह राज्यभर आयकर विभागाच्या डेट्यातून छाननी जोरात सुरू आहे. आयकर भरणाऱ्या महिला जर लाभार्थी यादीत सापडल्या तर त्यांची नावे स्वयंचलित पद्धतीने योजनेतून वगळली जाणार आहेत. यापूर्वीच राज्यातील अंदाजे 2000 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाल्यानंतर त्यांची नावे वगळण्यात आली होती. सदरची योजना महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै 2024 मध्ये सुरू केली होती. दरम्यान मार्च 2025 मध्ये सरकारनं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील आर्थिक सक्षम लाभार्थ्यांची नावे सुद्धा वगळली होती. त्याच धर्तीवर आता लाडकी बहीण योजनेतील इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची छाननी सुरू आहे. खेड तालुक्यात 1,15,162 एवढी लाभार्थ्यांची संख्या असून जिल्ह्यात 20 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 15 जून ते 30 जून 2025 या कालावधीत प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे। याची माहिती जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी माध्यमांना दिली। केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागांमध्ये पायाभूत सुविधा, वैयक्तिक स्वरूपाच्या लाभदायक योजना तसंच रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश हा आदिवासी समुदायाचं सशक्तीकरण करणं हा आहे। या उपक्रमाचा केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील 46, आंबेगावातील 23, खेड तालुक्यातील 17 तर अशा सर्व तालुक्यातून एकूण 99 गावांचा समावेश करण्यात आला आहे। राजगुरुनगर सहकारी बँक आता रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार फिनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक झाली आहे। त्यामुळे बँक व्यवसाय विस्तारास चालना मिळणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे FSWM संदर्भातील ठरवून दिलेले निकष जर एखादी बँक पूर्ण करत असेल तर बँकेनं तसं घोषित करून रिझर्व्ह बँकेला माहिती द्यायची आहे। FSWM बाबतच्या सुधारित निकषांचे पालन केल्याचा ठराव बँकेकडून करण्यात आला होता। FSWM झाल्यामुळे बँकेला कार्यक्षेत्र राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यात व्यवसायाच्या संधी मिळणार आहेत। काळूस तालुका खेड गावाच्या पवळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट मोहनराव सुदाम पवळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेणंद संघातील अष्टपैलू खेळाडू कुमारी कार्तिकी शरद घेणंद हिची भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निर्देशानुसार कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। बालेवाडी पुणे येथे दिनांक 14 जून 2025 ते 18 जून 2025 या कालावधीत संपन्न होणाऱ्या 15 ते 18 वर्षाखालील मुले मुली गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मुलींच्या अंतिम संघात निवड करण्यात आली आहे। चाकण नगर परिषद प्रभाग रचनेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे। त्यामुळे पुढील काळात निवडणुकांचे वारे वेगाने वाहण्यास सुरुवात होणार आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।